पाणी आणि स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी जवळपास 8 महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा करत आहे. वितरणातील दिरंगाईमुळे मानधन रखडलं असल्याचा आरोप करण्यात आला असून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलनात सहभाग घेतलाय. थकीत मानधन खात्यावर जमा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांना 8 तर स्वच्छ भारत अभियानातील कर्मचारी यांना 6 महिन्यांपासून मानधन मिळालं नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण, घरभाडं, बँक कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवणं कठीण झालंय. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकल्याने सिबिलवरही परिणाम झाला असून उसनवारी करून संसार चालविण्याची वेळ आली आहे. पाणी आणि स्वच्छता विभागातील हे कर्मचारी स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, पाणी गुणवत्ता कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि माझी वसुंधरा अभियान यासारख्या महत्त्वाच्या योजनांची जिल्हा आणि तालुका स्तरावर अंमलबजावणी करतात. गेल्या 15 ते 20 वर्षात अत्यल्प मानधन आणि मर्यादित सुविधांमध्ये ग्रामीण भागात जनजागृती, सर्वेक्षण आणि विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवून देण्यात या कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15,000हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांबाबतीतही सकारात्मक निर्णय होत असताना पाणी आणि स्वच्छता विभागातील 15 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय 27 जुलै रोजी तालुका स्तरावरील बाह्यस्थ पद्धतीने कार्यरत अभियंते आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत शासनाने निर्देश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आणखीन तीव्र झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मॅट न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोपही कृती समितीने केला आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रलंबित मानधन तातडीने अदा करावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावं आणि मार्च 2027 पर्यंतच्या वेतनासाठी आवश्यक निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनाबाबत पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राजेश मोरे, माधवी गांगुर्डे, रवींद्र बाराथे, संदीप जाधव, विशाल हंडोरे, राहुल मराठे, सचिन गवळी, हर्षल देसाई, सागर रोडे, भाग्यश्री बैरागी आणि गुलाब गायकवाड उपस्थित होते. राज्यस्तरावर निधी उपलब्ध असूनही विभागाकडून मानधन वितरणास होत असलेला विलंब अन्यायकारक आहे. 8 महिन्यांपासून हजारो कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा अशा मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार पाणी आणि स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.